गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतोस नाहीये काढतोस आहे। चांगलं भाषण होतं की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे। पण अध्यक्ष महोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय। लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर। मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या। आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा 4था नंबर आलाय। म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही। पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता कोयत्याचा थरार पुण्यात एक कोयता गँग होती। कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही। अध्यक्ष महोदय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील 2-3 तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत एका दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे। अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे तर मग इतरांचं काय? ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही। उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे। उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे। कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय आणि ते सगळे हप्ते देत असतात। हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।